हॅलो गाइस, तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। पेढा खाल्ला अख्खा। तर मित्रांनो, जाऊ थोडस आपण आपल्या आपाची गाडी आहे ना ती वॉश करायला। आता माझ्या हातात झाल्या आहेत 2 राख्या आणि बघा ही एक दीदी आहे जी हसवते आणि ही एक आहे। मित्रांनो, दोघे हसवतात आणि किती छान गणपती। हॅलो गाइस, आजची सकाळ झाली आहे आपल्या फ्रेंडशिप बँड कडून। आज फ्रेंडशिप डे आहे मित्रांनो, मला तर माहिती नव्हतं। मित्रांनो, माझा मित्र आला घरी, म्हणतोय प्रणव हॅपी फ्रेंडशिप डे। त्याने आपल्या हातात एक फ्रेंडशिप बँड बांधला आहे। मित्रांनो, आता आपल्याला पण जायचं आहे चौकात आणि चौकात ढेर सारे म्हणजे खूप सारे फ्रेंडशिप बँड। तर मित्रांनो, भेटते तुम्हाला फ्रेंडशिप बँड आल्याच्या नंतर आतासाठी। तर मित्रांनो, आता आपण ठेवला आहे आपल्यासाठी असा चहा। मित्रांनो, कडक कडक चहा इथं बनत आहे। मित्रांनो, आता हे चहा पपेन चहा आणि खवळी आपण खाणार आहे मित्रांनो। आणि स्पेशली आज मी चहा बनवला आहे गाइस। तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला नंतर आतासाठी। तर गाइस, इथं नवीन मंदिराची ओपनिंग झाली आहे। तर गाइस दाखवतो तुम्हाला ते। बघा गाइस, नवीन मंदिराची ओपनिंग। तर हॅलो गाइस, आता आपली झाली होती अंघोळ। तर मित्रांनो, आज नाही केलं आपण शाळेत, कारण की आज जायचं होतं आपल्याला बाजारात। आणि मित्रांनो, बाजारातून मिळायचं आपल्याला सामान, जशी आजीने आहे ना लिस्ट रेडी केली आहे गाइस। तर मित्रांनो, लिस्ट रेडी केली, मस्त बाजारात जायचं। आणि बाजारात जाताना कधी पण असं सामान आणायचं ना तर वेगळीच मजा। बिस्किट भरायला, त्यात परत चिप्स पण भरतो आपण। तर मित्रांनो, मॅगी पण भरायची मित्रांनो, तेवढंच महिन्यावर खायला असतं। तर मित्रांनो, आज जायचं आपल्याला बाजारात। तर मित्रांनो, भेटतो मला बाजारात जाताना आतासाठी। तर गाइस, जसं की आता आपण चाललो होतो बाजारात। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलंच असेल मी की बाजारात जाऊन आपल्याला सामान भरायचं होतं। तर गाइस, आता आपण लागलो आहे हायवेला। तर मित्रांनो, फर्स्ट आपण जाऊ म्हणजे सामान जिथं भरायचं आहे तिथं। तर मित्रांनो, पूर्ण हिरवंगार वातावरण इथं झाले, हे बघा। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो काहीतरी एकदम असं म्हणजे ताजमहल तिथं वाटतं तुम्हाला। तर मित्रांनो, हे बघा, मेल टाईप आहे। कसलं भारी आहे ना गाइस। मित्रांनो, कधी पण आम्ही बाजारात येतो ना तर हे दिसतं आम्हाला, कारण की आम्ही हे हायवेच्या बाजूलाच आहे ना मित्रांनो। तर हे बघू शकता, आता आपण बाजारात एंटर केला आहे गाइस। आणि आज काका आलेत आमच्या सोबत, म्हणजे आम्हाला बघू शकता गाइस, ते आहे दुकान आपलं। तर गाइस, जसं की आता आपण आलो होतो आपल्या म्हणजे हे बघू शकता, तिथं आपण म्हणजे सारखंच भरतो आपलं सामान। तर मित्रांनो, आज पण इथून सामान भरणार आहे मित्रांनो। खूप गर्दी आहे आज बाजारात, आणि पहिले तर नसायची एवढी, म्हणजे थोडीफार असायची, आज खूप गर्दी आहे गाइस। आणि गणपती पण आल्यात खूप सारे। आलाय तो आता मी आजी सोबत आलो आहे गाइस। आणि मित्रांनो, इथं खूप सारे आहे ना म्हणजे गणपती पण बसतात। आणि इथं एक मोठं मंडळ पण लागतं। आणि इथं गणपतीचं पण एक असं दुकान आहे। तर ते तुम्हाला नक्कीच मी दाखवन, आता नाही पुढच्या व्लॉगमध्ये आतासाठी। तर हॅलो गाइस, तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। आज आहे शनिवार आणि आज आहे रक्षाबंधन। जसं की आज आपली आत्ती आली आहे आपल्याला राखी बांधायला। तर मित्रांनो, आपण गेलो होतो काल किंवा परवा बाजारात। तर मित्रांनो, आपण आणलं होतं झाड गाइस, किती भारी झाड आहे बघा तुम्ही मित्रांनो। आणि कुंडी पण आणलेली त्यासोबत। तर मित्रांनो, तुम्ही चेक करा आपल्या डोंगराचा पण व्ह्यू बघा गाइस, कसं डोंगर झाला आहे आपला। आणि मित्रांनो, आज आत्ती म्हणजे आपल्याला आणली स्पेशल राखी बांधायला। आणि आज आपला म्हणजे व्लॉग आहे रक्षाबंधनचा। तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला नंतर आतासाठी।
तर मित्रांनो आत्ती मला शूट करते, मी आत्तीला शूट करते. आत्ती पण ब्लॉग बनवते गाईस आणि आत्तीला पण जरा सपोर्ट करा. आत्तीच्या आयडीचं नाव मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच देईन. तर मित्रांनो बघू शकतात आत्ती पण आपला ब्लॉग बनवत असते कधी ना कधी तरी. तर मित्रांनो आज आपले म्हणजे आज आहे रक्षाबंधन. तर आत्ती आली आपल्याला राखी बांधाय. म्हणजे अजून एक आत्ती येणार होती पण ती आता म्हणजे अजून निघली नाही. तर मित्रांनो ती नक्कीच येणार आहे. आणि मित्रांनो ही आत्ती म्हणजे चालली आहे पुण्याला. तर मित्रांनो हे आपल्याला राखी बांधून पुण्याला जाणार पण संध्याकाळी ही नक्कीच येणार इकडं. तर मित्रांनो भेट. तर जसं की आता आपले म्हणजे आत्ती आहे आपण बांधत आहे राखी. तर बघा तिलक तिलक पूजा हमारी इधर होती है. हा लावले. अजून काय अजून एक राखी जी बस ना आप्पाच्या हातात ह्या. सकाळी रोज आपण आली आहे डेअरी मिल्क. ती टोपी घाल की जरी टॉप आहे माईक चांगली वर बांधते संध्याकाळी ती बांध का नसते एकदा बांधल्यावर दिवस पेढा खाल्ला अख्खा. असं कुठे. तर गाईस आता आपलं म्हणजे राखी बांधून झाली आहे हातात का गाईस. नाही दिसत तुम्हाला म्हणून मी दाखवतो. बघू शकतात आता आपण म्हणजे राखी बांधून घेतली आहे आत्तीकडून. आत्तीला डेअरी मिल्क दिली आहे गाईस. आणि आज आपल्याला परत जायचं हा डोंगरावरती. आपली जी म्हणजे मोठी आत्या ती पण निघली आहे तिकडून. भया दाजी म्हणजे माझे दाजी ते पण निघल्यात. मित्रांनो मामा म्हणतो त्या ते नको जाऊ म्हणजे तुला बस नाही भेटायची पण आता आत्ती निघली आहे गाईस. तर मित्रांनो आत्या इथं 2 दिवस राहणार आहे. माझे दाजी आहे ते पण माझ्यासोबतच आहे. तर मित्रांनो जसं आता काका आहे ना आपले काका पण इथं बसला आहे. आणि तुम्हाला दाखवतो आज आपल्या जेवणामध्ये काय आहे. आत्ती स्पेशल आत्ती बनवत आहे पनीर. बघा पनीर भिजायला घातला आहे. मसाला तर रेडी केला आहे आणि बघू शकतात. तर मित्रांनो आणि त्याला आपण भातासोबत खाणार आहे स्पेशल. ओ भाई तर मित्रांनो हे काय आहे कसला मटर पनीर मसाला असं काय आहे त्याची एवढीचं पॅक भेटते ते पण 10 आणि 20 रुपये. तर मित्रांनो आता आपण थोडीशी कुकिंग करू. मित्रांनो भेटतो मला थोड्या वेळाने. तर मित्रांनो जाऊ थोडस आपण आपल्या आप्पाची गाडी आहे ना ती वॉश करायला पाठीमागच्या मी जसं बघितलं आपण फिरलो पण आपल्याला अजून आपले भेटलं नाही म्हणजे जास्त तर आपली रिक्षा झाली आहे घाण. तर चला जाऊया आणि रिक्षा धुवून येऊया. माझा एक मित्र आहे ज्याचं नाव साय आहे. तर मित्रांनो तो म्हणजे असा हॉस्टेल राहतो. तर मग त्याचा म्हणजे छोटा भाऊ आहे आरव नाव आहे त्याचं. तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे की का तर आज आहे रक्षाबंधन. तर त्या 2 बहिणी आहे. तर मग ते मला म्हणले ये प्रणव आमच्या घरी. तर मग मी म्हणलं ठीक आहे चालतंय येतो राखी बांधायला. तर चला जाऊया. आणि तर मित्रांनो आता इथले आपण खूप सारे कॅडबरी एक मला आणि 2 त्या दीदींसाठी मित्रांनो. तर जाऊया फर्स्ट आपण त्यांच्या घरी आणि जाऊन देऊया त्यांना चॉकलेट. आपली राखी पण बांधायची आपल्याला त्यांच्याकडून कारण की ते पण माझ्या बहिणीच लागत आहे गाईस. म्हणून मी चाललो आहे आता त्यांच्या घरी. तर गाईस आता आलो होतो साईच्या मम्मीच्या घरी म्हणजे साईच्या घरी आलतो. एक माझा मित्र आहे गाईस आणि इथं आलो आणि हे बघू शकता आता आपण घालून घेतली आहे राखी. हा राखी दिसना. तर मित्रांनो आता माझ्या हातात झाल्या आहेत 2 राख्या. आणि बघा ही एक दीदी आहे जी हसवते आले आणि ही एक आहे. मित्रांनो दोघे हसवतात. आणि आहे आरो जो म्हणजे कोण लागतो रे साईचा भाऊ मामाचा. तर मित्रांनो हे दोघे हसवतात मला लय म्हणून ह्याला सांगा प्लीज कमेंट मध्ये सांगा की हसू नका. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला नंतर. आतासाठी म्हणजे आपल्याला जायचं आता गणपती बघायला.
गणपती मी म्हणलं होतं मुरगल टेम्पलला जाऊया. भेटतो नंतर. आतासाठी बाय. बघायला आता जसं की आपण आलो होतो त्या दीदीच्या घरून राखी बांधून. हे बघू शकतात गाइस, त्यांनी पिंक वाली राखी बांधली. तर गाइस घरात बसून बसून होत होतं खूप बोर. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे कुठे असं गणपती बघायला. मित्रांनो गणपती तिथं बांधतात, बघूया कसे बांधतात गणपती. तर गणपती बघायला जाऊया. म्हणजे आता आपला टीव्ही चाललाय पण खूप बोर होते मला, कारण की घरात कसं बसून असं वाटत नाही का, असं पाय दुखतात घरात बसून, असं जागेवरती बसून राहायचं. कुठे असं बघायला जायचं काय आहे का. तर मग आज आपण जाणार आहे गणपती बघायला. तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला गणपती बघायच्या टायमाला. आतासाठी देख सकते आपल्या भाडं पण भेटलं ना. मला ते भाडं काय कधी पण भेटत राहील. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशन वरती. दाखवतोय तुला बघा, बघू शकतात इथे पण खूप सारे गणपती आहे गाईस. आलो होतो इथं, आलो आणि खूप सारे गणपती भेटले आपल्याला बघायला. मी तर गणपतीच बघत होतो आणि तुम्हाला पण दाखवतो मी ब्लॉग मध्ये. या चला सर्वांना दाखवतो. हे एक बालगणेश आहे गाईस, या इकडं एक गणपती खूप सुंदर दिसतोय. अजून शोवाला पण गाईस हे पण आहे, बघू शकतात किती पण भारी, एवढं भारी. अप्पा ये ना इकडे गाईस. हो काय या 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 कम बॅक. अजून गाईस काय दगडूशेठ. तर मित्रांनो तुम्हा सर्वांना मी दाखवतो दादा कशी पेंटिंग करते. आज परत त्यांना असे कपडे म्हणजे कसे सेट करतात हे बघू शकतात. दादा आता त्यांना ड्रेपरी घालतात आणि सगळं परफेक्ट काम असतं. खूप सारे असतात तिथे स्टॉल लागले होते खूप सारे. आणि बघू शकता किती छान गणपती आहे गाईस. आणि घ्यायचा आमचा मूड झाला पण नाही घेऊ शकत. मित्र पहिल्याच बुक करून टाकला. हे होता 7,501 रुपयाचा. मित्रांनो काय करू, एवढा भारी गणपती. तर गाईस आता गणपती बघून आपला झाला आहे गाईस. आता भेटतो तुम्हाला सर्वांना घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटतो असेच नवीन ब्लॉग मध्ये. आतासाठी तुम्हाला सर्वांना